नमस्कार, मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर हे ना सकाळी सकाळी आपलं टिफिन बनवायचं काम चाललं होतं. मी आंघोळ वगैरे केली, पूजा केलेली होती. त्यानंतर हे टिफिन बनवायचं काम चालू होतं. तर मला वाटून घेतलं लागत होतं. त्यानंतर जशी जशी ना काही मोकळी भांडी होतात ती मी पटकन घासून ठेवत असे, जेणेकरून नंतर भांडी उरत नाहीत घासायला. आणि इथे आई आल्यापासून ना मला फार मदत आहे. ती आहे ना सगळं कपडे ना धुवून काढते. त्यामुळे मग मी बाहेर हे वाळवत होते. बाहेर ऊन पडतं छान, तर तिथे रश्श्या बांधलेल्या आहेत पार्किंगमध्ये. तर तिथे छान असे कपडे वाळवत घातले आणि नंतर घरात आले. तर माऊ शांत बसली होती, काहीतरी खात होती, एन्जॉय करत होती. तर हे ती शांत बसल्यामुळे घर देखील शांत होतं, व्यवस्थित नीटनेटकं होतं. पूजा झाली होती, किचन ओटा देखील आवरला होता, स्वयंपाक झाला होता. तर असं छान आवरून आम्ही जरा उन्हात आलेलो बाहेर. तर माऊ इथे बाहेर आलो रे आलो, तर माऊची मस्ती चालू होते. तर इकडून पळ तिकडून पळ, पायात शूज नाही घालणार, काही नाही, आणि अशीच पळणार. नुसतं तिला धिंगाणा लागतो. त्यानंतर शेजारची आंटी आले होते, आईशी छान अशा गप्पा मारत बसलेल्या, त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. इथं मी अशी सेल्फी घेताना नंतर मी इथे पायऱ्यांवर येऊन बसले घरात. त्या दोघी गप्पा मारत होत्या. तर हिला देखील माझ्या मांडीवर येऊन आहे ना असे कॅमेरा ऑन झाल्यावर अशा पोज करायच्या असतात फनी फनी. तर हिचं असं काम चालू असतं. कॅमेरा ऑन झाला की ही फनी असे पोजेस करून आहे ना हसवते. त्यानंतर आंटी इथे मला सांगत होत्या का आज तुम्ही तिथे जेवायला या, तुम्हाला देखील बोलवलेलं आहे, कारण की तिथे एक वास्तुशांती होती, तिथं बोलवलं होतं. नंतर इथे आई गेली वास्तुशांतीसाठी, माऊ आणि मी होते. तर वरचं घर जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा आवरलं होतं, पुसून काढलेलं. हे वापरण्यात येत नाही कारण की खालीच तितकं इनफ होतं, म्हणून आज आम्ही झाडू मारत होतो वरती घेऊन. तर हे सगळं असं झाकून ठेवलेलं आहे. तर हे बाहेरचं आहे, गॅलरीतनं दिसतं सगळं. तो पुढे हायवे आहे. इथे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहेत सगळे, तर इथं जास्त वर्दळ नाही आहे. तर ही आमची कॉलनी पूर्ण शांतता आहे, कारण की कॉलनीत आम्ही 3च लोक राहतो, म्हणजे 3च घरं भरलेली आहेत. त्यानंतर ही अशी इकडच्या साईडला सगळी शेती आहे. तर हे असं आमचं एरिया होता. आणि हे नंतर सगळं बेड आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा मी सगळं व्यवस्थित झाडून घेतलेलं, पण मी पुन्हा त्याला कवर घातले कारण की खूप धूळ बसते. तर हे असं होतं. त्यानंतर माऊ आणि मी आहे ना इथं मस्ती करत होतो, त्याच्यावर अशी थोडीशी मस्ती करायला लागते. नंतर दुपारच्या वेळेस शांत झोपून गेली होती मनी माऊ, तिला झोपवलं आणि ती झोपल्यानंतरच मी जेवण करत असते. तर इथे मी आणि आई मस्त एन्जॉय करतो हे जेवण दुपारचं. इथे ब्लॉग बघत होतो आई आणि मी. तसं छान चाललं होतं आमचं जेवण. त्यानंतर मनी माऊ 4 वाजता उठल्या. तर हे असं कुशीत घ्यावं लागतं उठल्यानंतर, तर मॅडमचा मूड चांगला असतो. आणि मग नंतर पुन्हा संध्याकाळची कामं, बायकांची कामं कधी संपली आहेत का. तर हे माऊनी मला ना टॉप आणून दिलेलं माझा. मला म्हणत होती का मला लाव, मला घालायचं आहे. तर तिला असं लावला होता आणि कॅमेरा बघितल्यावर लगेच असे पोज देणार ती. तर हे असे पोज देऊन हसणं. आणि हे कधी तिला पावडरचा डब्बा भेटला आणि ब्रश भेटला ना मलाच माहीत नव्हतं. तर मला आवाज दिला आणि मग नंतर मी शूट केलं. आणि नंतर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालू झाली. आणि नंतर मग अशी झोपली, खेळून वगैरे फिरून आल्यानंतर रात्री जेवण केलं आणि तिला झोपवलं. आणि झोपल्यानंतर माऊच्या नंतर मला अशी भाजी निवडायची असते, कारण की दुसऱ्या दिवसाची तयारी करायची असते. तर हा होता आमचा दिवसभराचा व्हिडिओ दोघींचा. आमची केमिस्ट्री कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा आम्हाला कमेंट करून. भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.